हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी प्लॅनचं रुटीन कसं असायला हवं याबद्दल डिस्कस करणार आहोत. कुठलीही एक्झाम असू द्या, लॅब टेक्निशियन, LSO, सेंटर इन्स्पेक्टर, फार्मसी, स्टाफ नर्स, कुठलीही एक्झाम असू द्या, या सगळ्या एक्झामचं प्रिपेअर करायचं असेल तर तुमच्याकडे एक प्रॉपर रुटीन असणं गरजेचं आहे. तर ते रुटीन काय असायला हवं? लक्षात घ्या, रिव्हिजन खूप गरजेचं असतं. ओके, आपण सिलेबस जसा जसा शिकवतो तसा आपण सिलेबस कव्हर करतो, पण मागचा जो सिलेबस आहे तो रिवाईज करत नाही. ओके, त्यामुळे खूप मोठा गॅप पडतो आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही MCQ आले तर ते आपल्याला सॉल्व्ह करता येत नाहीत. तर ही चूक करू नका. पहिली गोष्ट जी करायची आहे, मॉर्निंगच्या टाईममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे टॉपिक झालेले आहेत ते सगळे रिवाईज करायचे, रिव्हिजन करून घ्यायचे. ओके, दुपारचा जो वेळ आहे त्यामध्ये जो टेक्निकल सिलेबस आहे, जो शिकवला आहे किंवा जो झालेला आहे किंवा जो करायचा आहे त्याचा अभ्यास करायचा दुपारच्या टाईममध्ये. आणि संध्याकाळचा जो टाईम आहे, रात्रीचा टाईम, त्या टाईममध्ये कंपल्सरी MCQ सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, डेली ॲटलिस्ट 50 MCQ तरी तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. आणि तुमची प्रॅक्टिस जास्त चांगली होत असेल तर मॉक टेस्ट सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचं रिव्हिजनसुद्धा चांगल्या प्रकारे होईल आणि तुमची प्रॅक्टिस पण खूप चांगली होईल. ठीक आहे, दररोज कमीत कमी 50 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जर कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवली तर तुमचा स्कोअर सुद्धा खूप चांगला इम्प्रूव्ह होऊ शकतो. ओके, थँक्यू.